नमस्कार मित्रों, netbit.com च्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहूया मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये R1C1 रेफरन्सच्या ऐवजी A1 सेल रेफरन्स कसा आणावा। त्यापूर्वी आपण पाहूया की R1C1 म्हणजे नक्की काय। आपण एक्सेलमध्ये पाहत असाल की एक्सेलमध्ये कॉलमची नावं A, B, C असे असतात आणि रोज म्हणजे ओळींची नावं 1, 2, 3, 4, 5 असे असतात। काही वेळा फाईल अशी होते की ज्याच्यामध्ये ए बी सीच्या ऐवजी कॉलमची नावं देखील 1, 2, 3, 4 अशीच असतात। म्हणजे कधी तुम्हाला फाईल ईमेलने आली किंवा इतर कुठल्या फॉर्मॅटमध्ये आली तर ती कदाचित अशी दिसेल। तर यावेळेला तुम्हाला फॉर्म्युला वापरून काम करणं जमणार नाही। मग त्यासाठी R1C1 या प्रकारच्या सेल रेफरन्सला R1C1 असे म्हणतात। ते काढून त्याच्या जागी A1 B1 A1 B2 म्हणजे इथे A B C D असं आणि ओळींची नावं 1, 2, 3, 4 अशी करावी लागतात। यालाच म्हणतात R1C1 सेल रेफरन्स चेंज करून A1 असा सेल रेफरन्स आणावा। हे आता आपण पाहूया की कसं चेंज करूया। सध्या ही फाईल R1C1 सेल रेफरन्समध्ये आहे। यासाठी आपल्याला टूल्समध्ये जावं लागेल। टूल्सला क्लिक केल्यानंतर ऑप्शन्स हा पर्याय दिसेल। कदाचित तो काही ठिकाणी ऑप्शन्सचा पर्याय असा सगळ्यात शेवटी दिसतो। तर ऑप्शन्सचा पर्याय क्लिक करा। त्यानंतर इथे बरेच पर्याय दिसतील, त्यापैकी जनरल हा पर्याय सिलेक्ट केला। जनरल पर्यायामध्ये इथे दिसेल आपल्याला R1C1 रेफरन्स स्टाईल आहे तो बॉक्स अनचेक करा। म्हणजे तो बॉक्स निवडलेला असेल त्याला परत करा आणि R1C1 अशा प्रकारे निघून गेलेले असेल त्यानंतर ओके वर क्लिक करा। आता पहा इथे कॉलम्सचे नावं A B C D E अशी पूर्ववत झालेली आहेत। तर R1C1 फाईल रेफरन्स A1 मध्ये कसा करायचा ते आता आपण पाहिलं। असे कधी तुम्हाला फाईल पाहण्यास मिळाली किंवा काम करण्यास मिळाले तर गडबडून जाऊ नका। फाईलचा रेफरन्स चेंज करून A1 मध्ये करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मली आपण जसं मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काम करतो तसं करू शकता। नेटबिटच्या या ट्युटोरियलला भेट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद।